गावातल्या रस्त्याच्या दुरावस्थेवरून तरुण शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद. सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रस्त्यासाठी एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद घातली आहे. बुर्ली गावातील पदाप्पामाळा या ठिकाणी वस्तीवर पक्का रस्ता नसल्याने चिखलातून वाटकडत जावं लागत आहे आणि पावसामुळे रस्ता चिखलमय, खड्डेमय बनल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे आणि यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या 15 वर्षांपासून रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत आहे, मात्र अद्याप देखील हा रस्ता करण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे आरोप करत बुर्ली गावातील तरुण शेतकरी निलेश भोसले यांनी रस्त्याचा अवस्थेचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याची दखल घेऊन तातडीनं रस्ता करून द्यावा अशी मागणी केली आहे. मीडियावाल्यांनी, प्रत्येक मीडियावाल्यांनी हा व्हिडिओ उचलून धरणं गरजेचं आहे. एवढं सांगतो की सांगली जिल्ह्यातील एक पलूस गाव आहे, पलूस तालुक्यातील एक बुर्ली गाव आहे. त्या बुर्ली गावाला 15 ते 20 वर्ष झालं या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. कुठल्याही नेत्या मंडळाचं ह्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष नाही. नुसता निधीचा वापर करू नका, निधीचा वापर हा रस्त्याच्या कामासाठी झाला पाहिजे. पाऊस लागला की जायला सकट येत नाही अशा अवस्था आहे. ते डबरं बघा, तो रस्ता राहिला कुठं डबरं, एवढं डबरं पडलेत. कसं जायला शेतकऱ्यांनी? हा शेतकऱ्यांच्या पाशी हा पावसाळा लागला की हा प्रश्न उभा राहिलेला आहे. पण तुम्ही सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. निधीचा वापर रस्त्याच्या कामासाठी योग्य पद्धतीचा झाला पाहिजे. माझी एवढीच कळकळीची विनंती आहे. मीडियावाल्यांनी पावसात गौतमी कशी नाचली हा व्हिडिओ उचलून धरला प्रत्येक मीडियावाल्यांनी. ही पण गोष्ट, रस्त्याचा व्हिडिओ हा मीडियावाल्यांनी उचलून धरणं गरजेचं आहे. तसेच निधीचा वापर प्रत्येक तालुक्याच्या, जिल्ह्याच्या व सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी व रस्ते मंत्री आणि स्वतः लक्ष देऊन ह्या रस्त्याचं काम करून देणं गरजेचं आहे. एवढंच सांगतो की या जरा रस्ता बघा, तुम्ही रस्त्याची अवस्था बघा. नुसता इलेक्शन पुरतं म्हणायचं ही करतो ती करतो, आश्वासन द्यायचं. ही आश्वासन देऊन न चालता 15 वर्ष झालं प्रत्येक जण पुढावर येतो, ही करतो ती करतो, त्याचा काय उपयोग होत नाही. तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. सांगली आमदारकी आली, खासदारकी आली, आता येणारी 2 महिन्यानं जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे. तुम्ही स्वतः ह्या रस्त्याचं काम बघा. नुसतं नारळ फोडू नका, आश्वासन देऊ नका. प्रत्येकावर नेत्यांनी, मी कुणाचे नाव घेणार नाही, प्रत्येका नेत्यांनी, सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी तर लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.